मुंबईतील एका तरुणीने शेअर मार्केटसाठी दिलेले 9 लाख रुपये गुंतवलेच नाही, ती रक्कम स्वतः वापरली. तरुणाने पैशाबाबत विचारणा करताच तरुणीने विनयभंग आणि दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी लवणीत कौर राहणार वाशी, नवी मुंबई या तरुणीवर MIDC पोलिसात गुन्हा दाखल झालाय. ही घटना 9 नोव्हेंबर 2023 ते 14 जानेवारी 2024 या दरम्यान घडली आहे. कणिकनगर सोलापूर येथील मिनाज रशीद हातुरे वर्ष 34 कणिकनगर येथे फिर्याद दिली आहे. मिनाज आणि लवनीत कौर यांची जुलै 2023 रोजी समाज माध्यमावर ओळख झाली. दोघांच्या भेटी झाल्या. विश्वास संपादन केल्यावर लवनीत हिने फिर्यादीस, मी शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन ट्रेडिंग करते, तू माझ्यासाठी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास तुझे ट्रेडिंगसाठी अकाउंट काढून देते, चांगला नफा मिळवून देते असे सांगितले. त्यानंतर मिनाज यांनी 9 नोव्हेंबर 2023 ते 14 जानेवारी 2024 दरम्यान वेळोवेळी ऑनलाईनद्वारे 9,22,000 रुपये पाठवले. लवनीत कौर ही ट्रेडिंग करत नसल्याची बाब मिनाज यांना समजल्यावर त्यांनी पैशाची मागणी केली. त्यावर लवनीत हिने पैसे मागितले तर तुझ्यावर दुष्कर्म आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.